गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 या चॅप्टरमध्ये या लेक्चरसाठी आपण डायऑक्सिजन्स आणि त्यांचे कंपाऊंड पाहणार आहोत. ओके, डायऑक्सिजन म्हणजे त्याला ऑक्सिजन आपण सुरुवातीला म्हणू ऑक्सिजन्स अँड इट्स कंपाऊंड. ओके, त्यामध्ये पहा डायऑक्सिजन्स अँड इट्स कंपाउंड्स. डायऑक्सिजन इट्स कंपाउंड्स. तर यामध्ये सुरुवातीला काय करायचं आपल्याला की अगोदर प्रिपरेशन करायचं. डायऑक्सिजन इट्स कंपाउंडमध्ये पहिला पार्ट काय आहे, डायऑक्सिजन्स. ठीक आहे, या डायऑक्सिजनचं काय करायचं आपल्याला. ठीक आहे, ऑक्सिजन अँड इट्स कंपाउंड आहे, ऑक्सिजन अँड इट्स कंपाउंड किंवा डायऑक्सिजन इट्स कंपाउंड्स. आता डायऑक्सिजन जे आहेत, डायऑक्सिजनसाठी आपल्याला काय करायचं, त्याचं प्रिपरेशन करायचं. त्याला आपण ओव्हरऑल ऑक्सिजन असं म्हणू शकतो. ठीक आहे, ऑक्सिजन्स. आणि ऑक्सिजन असं प्रिपेअर होत असताना कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतो, डायटॉमिक फॉर्ममध्ये. त्याला आपण डायऑक्सिजन म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळेच त्याला आपण काय म्हणलं, डायऑक्सिजन्स. त्याप्रमाणे तर आपण डायऑक्सिजन्स. आता हा डायऑक्सिजन किंवा ऑक्सिजन हा जो आहे कोणत्या ग्रुपचा आहे, 16 ग्रुपचा आहे. तर मग 16 ग्रुपचे आता काय करायचे, एलिमेंट आणि त्यांचे कंपाऊंड हे पाहणं आपलं चालू आहे. तर डायऑक्सिजनमध्ये त्यांचं प्रिपरेशन्स, कशाचं, डायऑक्सिजनचं. तर डायऑक्सिजनचं आपल्याला प्रिपरेशन पाहायचं आहे. तर प्रिपरेशनमध्ये पहिली मेथड्स, तर पहिली मेथड जी आहे त्यांची ती पहिली मेथड आहे लॅबोरेटरी मेथड्स. लॅबोरेटरी मेथड्स. ओके, या लॅबोरेटरी मेथडच्या अंतर्गत त्यांच्या रिॲक्शन येतात. काय मग लॅबोरेटरी मेथड्स, ही लॅबोरेटरी मेथड जी आहे, ओके, लॅबोरेटरी मेथड आहे त्यामध्ये एकूण 4 रिॲक्शन येतात. ठीक आहे, त्या लॅबोरेटरी मेथडमध्ये एकूण 4 रिॲक्शन येतात. 4 रिॲक्शन कशा प्रकारच्या पाहायच्या, इथे पहा ट्वाईस KClO3 ॲरोवर काय आहे, हीट, आणि कॅटलिस्ट कोणता आहे, MnO2. आणि इथे जो तयार होणार आहे तो काय आहे, ट्वाईस KCl. हा सॉलिड स्टेट आहे, हा सुद्धा सॉलिड स्टेट आहे. आणि इथे काय आहे मग, हा थ्राईस O2 हा गॅशियस स्टेटमध्ये. ही काय फर्स्ट रिॲक्शन्स. काय केलं आपण, लॅबोरेटरी मेथड चालू आहे. लॅबोरेटरी मेथड कशाची, डायऑक्सिजनची. कसे काय ते प्रिपरेशन्स. मग यामध्ये प्रिपेअर झाला का हा थ्राईस O2, तर प्रिपेअर झाला आहे. कशापासून झाला आहे, तर जो ट्वाईस KClO थ्राईस, ठीक आहे, या कंपाऊंडपासून झालेला आहे. ठीक आहे, यामध्ये पहा आता हे किती मॉलिक्यूल घेतले आपण, ट्वाईस KClO थ्राईस. तर ट्वाईस KClO थ्राईस आपण 2 मॉलिक्यूल घेतलेत. मग याचं विघटन केलं म्हणजे डिकम्पोजिशन केला म्हणजे ॲरोवर हीट आहे आणि खाली जो आहे तो कॅटलिस्ट आहे. मग याप्रमाणे ट्वाईस KCl हा KCl ट्वाईस हा साईडला घेतला आपण. आणि जो मेन आहे O3, तर आपण तो O3 इथं डायटॉमिक फॉर्ममध्ये असतो, O2. त्यामुळेच आपण काय इथं डायऑक्सिजन्स. ठीक आहे, तर O2 इथं तयार झाला. मग रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी KCl हे 2 आहेत आणि O किती आहे, 6. तर 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6 ऑक्सिजन लेफ्ट हँड साईडला रिॲक्टरमध्ये आणि 6 ऑक्सिजन्स राईट हँड साईडला प्रोडक्टमध्ये. तर याप्रमाणे अशा प्रकारे ही रिॲक्शन इथे बॅलन्स झालेली आहे. ओके, नाव नेक्स्ट रिॲक्शन्स. तर नेक्स्ट रिॲक्शन आहे ट्वाईस Ag2O सॉलिड्स स्टेट त्यांची, हीट 4Ag सॉलिड्स. ओके, अँड O2 गॅस. आता पहा ट्वाईस Ag2O इथे काय, आता एक मिनिट, ट्वाईस Ag2O ॲरो आणि रिॲक्शन व्यवस्थित वाटली पाहिजे. हीट पहा आता हे यामध्ये ट्वाईस Ag2O हा सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि बेदोरी 4 इथे Ag आहेत, हा सॉलिड स्टेटमध्ये Ag मर्क्युरी आणि O2 डायटॉमिक फॉर्ममध्ये. ठीक आहे, हा गॅसेस स्टेटमध्ये. हा कोण्या स्टेटमध्ये, जी म्हणजे गॅसेस, याचे स्टेट आहे ते, जी गॅसेस, एस सॉलिड्स. याप्रमाणे आपल्याला ऑप्टेन काय करायचं आहे, O2 करायचं आहे.
म्हणजे आपल्याला पाहिजेत काय O2 डायऑक्सिजन्स, त्याचं प्रिपरेशन चालू आहे. कोणती मेथड आहे? लॅबोरेटरी मेथड. 3 मेथडनं ऑक्सिजन प्रिपेअर केला जातो. एक लॅबोरेटरी मेथड, दुसरी इंडस्ट्रियल मेथड आणि तिसरी आहे इलेक्ट्रोलायसिस मेथड्स. तर आपली पहिली मेथड चालू आहे लॅबोरेटरी मेथड्स. त्यानंतर ची रिॲक्शन जी आहे यामध्ये ट्वाइस AgO, ओके, ट्वाइस AgO सॉलिड स्टेटमध्ये ॲरोवर हीट आहे. ठीक आहे, त्यामध्ये होणार आहे ट्वाइस Hg. Hg माहीत आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि इकडे काय आहे O2. O2 कोण्या स्टेटमध्ये? गॅसेसमध्ये. ठीक आहे, त्याप्रमाणे हे सिल्वर ऑक्साईड, मर्क्युरी ऑक्साईड्स आणि हा या प्रकारचा जो सॉल्ट आहे या प्रकार सॉलिड स्टेटमधला आहे. तर ह्यांच्यापासून याचं विघटन करून यांचे डिकम्पोजिशन करून, जसं Ag आहे, Ag ट्वाइस Ag इकडे झाला कारण Agची काय केलं आपण त्याला स्प्लिट अप केलं आणि O ट्वाइस आहे तर Oच्या खाली 2 आहेत कारण O2 समोर नाही येऊ शकत आपण कोइफिशियंटमध्ये, 2 बेसलाच घ्यावा लागतो. डायटाइम फॉर्ममध्ये आहेत, ऑक्सिजन नेसंट फॉर्ममध्ये नसतो, म्हणजे सेपरेट O नसतो, त्यामुळेच आपल्याला अशा प्रकारच्या रिॲक्शन इथे घ्याव्या लागतात. त्यानंतर चौथी रिॲक्शन्स, यामध्ये चौथ्या रिॲक्शनमध्ये पहा ट्वाइस PbO2 सॉलिड स्टेट्स. ओके, ट्वाइस PbO2 सॉलिड स्टेट्स, ट्वाइस PbO. ओके, हा जो आहे सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि O2 हा गॅस स्टेटमध्ये. ट्वाइस PbO लीड ऑक्साइड्स, Pb म्हणजे लीड आहे, हा मर्क्युरी ऑक्साइड्स, हा सिल्वर ऑक्साइड्स आणि या प्रकारचा हा कंपाऊंड्स. तर ट्वाइस PbO2 लीड ऑक्साइड्स यामध्ये डिकम्पोजिशन, हा लीड ऑक्साइड, हा मर्क्युरी ऑक्साइड, हा सिल्वर ऑक्साइड्स. ठीक आहे, याचं डिकम्पोजिशन केलं. डिकम्पोजिशन केलं म्हणजेच काय, याला हीट अप्लाय केली. हे जे ट्रँगल जे आहे ते ट्रँगल साईन कशाचं आहे? हीटचं आहे. ही जे एस जी आहे याची स्टेट आहे कशाची? लीड ऑक्साईडची. याचं काय होतं रूपांतर? ट्वाइस PbO आणि हा कोणा स्टेटमध्ये असेल? सॉलिड्स. आणि इथे काय राहिला मग? O2. तर रिॲक्शन इथं बॅलन्स आहे. बॅलन्स आहे म्हणजे जेवढे रिॲक्टरमध्ये आहेत तेवढेच काय आहेत प्रोडक्टमध्ये एलिमेंट आहेत. मग आता हे सर्वांमध्ये आपल्याला O2 प्रत्येक स्टेपमध्ये मिळाला का? आहे. म्हणजे डायऑक्सिजन प्रत्येक स्टेपमध्ये आहे, डायऑक्सिजन प्रत्येक रिॲक्शनमध्ये आहे, प्रोडक्टमध्ये फॉर्मेशन होतो. याचा अर्थ चारही या रिॲक्शनमध्ये आपण काय केलं? डायऑक्सिजनचं प्रिपरेशन केलं आहे. आणि तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे? स्टेटमध्ये, गॅसेस स्टेटमध्ये. ओके, तर अशा प्रकारे लॅबोरेटरी मेथड इथं पूर्ण झाली. आता आपल्याला काय करायचं? समोरची नेक्स्ट मेथड घ्यायची आहे. ते नेक्स्ट मेथड म्हणजेच कोणते? इलेक्ट्रोलायसिस मेथड्स. ओके, नेक्स्ट मेथड जी आहे ते कोणते? इलेक्ट्रोलायसिस मेथड्स. त्या इलेक्ट्रोलायसिस मेथडच्या नुसार आपल्याला काय करायचं आहे? तयारी डायऑक्सिजनची करायची. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे? डायऑक्सिजन प्रिपरेशन करायचं आहे. तर दुसरी मेथड कोणती? बाय कोणती मेथड सांगितली आपण? इलेक्ट्रोलायसिस मेथड्स. बाय इलेक्ट्रोलायसिस मेथड्स. इलेक्ट्रोलायसिस मेथडच्या माध्यमातून आपल्याला O2 तयार करायचं आहे. ठीक आहे, डायऑक्सिजन्स. यामध्ये पहा आता इलेक्ट्रोलायसिस म्हणजे यामध्ये काय करायचं? वॉटर मॉलिक्यूल घेतले, 2 वॉटर मॉलिक्यूल घ्यायचेत. ठीक आहे, आणि त्याला इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसच्या द्वारे त्याला स्प्लिट अप करायचं. स्प्लिट अप करायचं म्हणजे पहा इलेक्ट्रोलायसिस इथं अप्लाय केला आपण आणि या ट्वाइस H2Oचं मग काय होणार? ट्वाइस H2, कारण की H किती आहेत? 2 आहेत. हे 2 आणि हे 2, 4 सॉरी. आणि हे गॅसेस स्टेटमध्ये आणि हा लिक्विड स्टेटमध्ये. ओके, ट्वाइस H2 आणि इथे काय होणार? हा O2. हा कोण्या स्टेटमध्ये? गॅसेस स्टेटमध्ये. म्हणजे ट्वाइस H2O याचं स्प्लिटअप केलं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसनं तर काय तयार होईल? ट्वाइस H2 गॅस प्लस O2. म्हणजेच या इलेक्ट्रोलायसिस मेथड जी दुसरी मेथड आहे कशाची? डायऑक्सिजन तयार करण्याची. या मेथड्समध्ये सुद्धा आपण काय केलं? डायऑक्सिजन तयार केला. पण कोण्या फॉर्मॅटमध्ये आहे? कोण्या स्टेटमध्ये? तर गॅसेस स्टेटमध्ये. ओके, तिसरी जी मेथड आहे, तिसऱ्या मेथडमध्ये तिसरी मेथड आहे इंडस्ट्रियल मेथड्स. इंडस्ट्रियल मेथड्स. आता लक्षात द्या इकडं, इंडस्ट्रियल मेथडमध्ये डायऑक्सिजन तयार होतो पण कशापासून ऑब्टेन केला जातो? एअरपासून तयार केला जातो. यामध्ये काही रिॲक्शन नाही येतात. यामध्ये थेरॉटिकल्स तो पार्ट 1-2 वाक्य होतं ज्यामध्ये
डायऑक्सिजन तयार केला जातो एअरपासून. ही आहे इंडस्ट्रियल मेथड्स. म्हणजे यामध्ये काय लिहू शकतो आपण, डायऑक्सिजन्स प्रिपेअर किंवा त्याला ऑप्टेन म्हणतात, आर ऑप्टेन फ्रॉम द एअर्स. म्हणजे एअरच्या माध्यमातून हा डायऑक्सिजन इथे ऑप्टेन केला जातो. तर हे सर्व मेथड होत्या कशाच्या होत्या, डायऑक्सिजन प्रिपेअर करण्याच्या. मग डायऑक्सिजनच आपण काय घेतलं, कारण ऑक्सिजन आहे तो फार, ऑक्सिजन कोण्या ग्रुपचा आहे, 16 ग्रुपचा आहे. तर 16, 17, 18 या ग्रुपचे जे मेन एलिमेंट आहेत त्या मेन एलिमेंटचं प्रिपरेशन आणि त्या मेन एलिमेंटचे कंपाऊंड पाहणं सुरू केलं आहे आपण. ओके, नाव आता डायऑक्सिजनचं प्रिपरेशन झालं. आपल्याला डायऑक्सिजनचं काय काय आहे आता, फिजिकल प्रॉपर्टी. ओके, तर यामध्ये पहा ही जे फिजिकल प्रॉपर्टी आहे डायऑक्सिजनची, तर आपल्याला तिथे त्यांचे पॉईंट लिहायचे, त्यांची माहिती पाहायची, त्याचे की पॉईंट पाहायचे आणि त्याप्रमाणे त्याला पॉईंट तो आपल्याला कव्हर करायचा आहे. काय यामध्ये पहा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन्स. ओके, ऑक्सिजन म्हणजे तो डायऑक्सिजनचा पार्ट आहे, पण प्रिपरेशनमध्ये डायऑक्सिजन घेतला आपण तो, ठीक आहे. आणि तर आपण आता ऑक्सिजन याला म्हणू शकतो. लक्ष द्या इकडे, प्रिपरेशन वेळेस डायऑक्सिजन घेतला कारण की तिथे डायऑक्सिजन तयार होत होता, ऑक्सिजनचाच पार्ट आहे तो, त्यांचाच आयसोटोप आहे, सॉरी ॲलोट्रॉप आहे. तर तो ॲलोट्रॉप O2 आणि O3 असे ॲलोट्रॉप होते कशाचे, ऑक्सिजनचे. त्यातलाच आपण ऑक्सिजन डायऑक्सिजनसाठी घेतला आणि ती क्रिया चालूच आहे. आता आपण काय केलं, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन. तर फिजिकल प्रॉपर्टी ऑक्सिजनमध्ये पहिला पार्ट, त्यामध्ये काय आहे, ऑक्सिजन हा कलरलेस ऑर्डरलेस गॅसच्या स्टेटमध्ये आहे. ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे किंवा पॅरामॅग्नेटिक आहे. त्यानंतर ऑक्सिजनचे 3 आयसोटोप आहेत, O16, O17, O18. त्यानंतर ऑक्सिजन हा स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर आहे. त्यानंतर ऑक्सिजन जो लिक्विफाय होतो तो अबाउट 95-93 केल्विन टेम्परेचरला होतो आणि तो फ्रीजेस होतो तो 55 केल्विन टेम्परेचरला तो फ्रीज होतो. तर अशा प्रकारे ऑक्सिजनच्या प्रॉपर्टीज आहेत फिजिकल प्रॉपर्टी. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी, ऑक्सिजन इज कलरलेस ऑर्डरलेस गॅस. त्यानंतर ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक नेचर. ओके, त्यानंतर इट म्हणजे ऑक्सिजन, इट किंवा ऑक्सिजन शब्द टाकू आपण, ऑक्सिजन इज स्पॅरिंगली, ऑक्सिजन इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. त्यानंतर इट liquefy at 93 Kelvin temperatures and freezes at 55 Kelvin temperatures. Okay, it has. आता यामध्ये काय आहे, आपण एवढे पॉईंट घेतले, ऑक्सिजन इज कलरलेस ऑर्डरलेस गॅस, ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक नेचर्स, त्यानंतर ऑक्सिजन स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, त्यानंतर इट लिक्विफाय ॲट 93 केल्विन टेम्परेचर्स अँड फ्रीजेस ॲट 55 केल्विन टेम्परेचर्स. म्हणजे लिक्विफाय काय होतो, हा लिक्विफाय होतो. लिक्विफाय म्हणजे गॅसेसचं लिक्विडमध्ये होतं कन्व्हर्जन, कधी 93 केल्विनवर, आणि फ्रीजेस होतो कधी 55 केल्विन टेम्परेचरवर. ठीक आहे, पॅरामॅग्नेटिक बिहेवियर आहे म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन यामध्ये असतात. स्पेरिंगली सोल्युबल म्हणजे स्पेरिंगली म्हणजे अर्धवट, कम्प्लिटली नाही. ठीक आहे, कम्प्लिटली सॉल्युबल होत नाही. कलरलेस आहे, त्याला कोणता कलर नाही, कोणता ऑर्डर नाही. ठीक आहे, त्यानंतर इट हॅज
3 आयसोटोप्स, त्यामध्ये O16, O17 अँड O18 याचे काय आहेत, आयसोटोप आहेत. किती आहेत, 3. कोणकोणते, O16, O17 अँड O18. दिस टाइप ऑफ isotopes are there for ऑक्सिजन्स. ओके, म्हणजे याचे 3 जे आयसोटोप आहेत, तर O16, O17, O18. आयसोटोप म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर सेम बट डिफरंट इन मास नंबर. तर ॲटॉमिक नंबर 8च राहणार याचा, इथे 8 राहणार, इथे 8 राहणार, इथे 8 राहणार, ते खाली लिहितात. ठीक आहे, याचे म्हणजे खाली म्हणजे यामध्ये असं 8 आणि 8 अशाप्रमाणे, म्हणजे याचा ॲटॉमिक नंबर सेम पण मास नंबर मात्र वेगळे आहेत. 16 आहे, 17 आहे, 18 आहे. हे मास नंबर जर वेगळे असतील त्याला आपण आयसोटोप म्हणायचं. तर अशा प्रकारे फिजिकल प्रॉपर्टी ही ऑक्सिजनची इथे पूर्ण झालेली आहे. ओके, थँक्यू.